नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम पवार, द लॉयन अकॅडमी पुणे. मित्रांनो, आता 2022 मध्ये झालेली पण 2021 ची असणारी संयुक्त पूर्व परीक्षा 26 तारखेला पेपर झाला. पेपर झाल्यानंतर आयोग किती लेवल पर्यंत हार्डनेस नेऊ शकतोय हे आपण अनुभवलं, किंवा आयोगाची जी पॅटर्न पद्धती आहे म्हणजे 2020 पर्यंतचा जर विचार केला तर तो पॅटर्न म्हणजे आयोगानं टॉपिक सोडलेले नाहीत पण पॅटर्न चेंज केलेला आहे. आणि प्रत्येक वेळेला आयोग पॅटर्न चेंज करण्याचा प्रयत्न करते. मग ती कोणतीही गोष्ट असू द्या, तर प्रत्येक वेळेला काहीतरी चेंज करण्याचा प्रयत्न केला आणि मग आपल्याला त्या लेवल पर्यंत जाण्यासाठी आयोगाचा माइंड आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. नेमकं आयोगाला अपेक्षित काय आहे, मग आता आयोगाचं अपेक्षित माइंड एक्सपेक्टेड काय आहे आयोगाला हे ओळखायचं कसं, तर हे पाठीमागील ज्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका असतात त्याच्यावरून. आता इथं आपण निश्चितपणे एवढे कष्ट करतोय, एवढी मेहनत घेतोय, परंतु काही गोष्टी आपल्याकडनं नजर चुकीनं म्हणा किंवा काही गोष्टी ज्ञात नसल्यामुळं, माहीत नसल्यामुळं काहीतरी फरक पडतोय. आता सगळ्यात मोठा फरक काय आहे की मी नेहमी म्हणत असतो की पीवायक्यू सोडवा किंवा वाचा. तर विद्यार्थ्यांचा पीवायक्यू वाचतानाचा जो ऍटिट्यूड आहे किंवा पीवायक्यू वाचत असताना नेमकं काय करायचं हेच विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही. तर पीवायक्यू वाचत असताना नेमकं आपण प्रश्न वाचतो, त्या प्रश्नाखालचे जे पर्याय असतात ते पर्याय वाचतो आणि पर्याय वाचल्यानंतर त्याचं जे उत्तर आहे ते उत्तर आपण आत्मसात करणे किंवा पाठ करणे या दृष्टीनं विचार करतो जास्तीत जास्त. तर पीवायक्यू वाचत असताना आता जो पीवायक्यू विचारलेला आहे किंवा पीवायक्यूचा विचार करत असताना नेमकं काय काय अपेक्षित असतं. पहिली गोष्ट अपेक्षित असते की कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलाय, दुसरं त्याच्यातला कुठला सब टॉपिक आहे का, मग त्या सब टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत का. जर वारंवार प्रश्न विचारलेले असतील तर त्या प्रश्नाचा प्रकार कसा आहे. म्हणजे एखाद्या घटकावर कन्सेप्च्युअल आयोग प्रश्न विचारतं, एखाद्या घटकावर फॅक्च्युअल प्रश्न विचारतं, एखाद्या घटकावर लॉजिक डेव्हलप कसं होईल ते प्रश्न विचारतं, किंवा एखाद्या घटकावर करन्सी रिलेट करून प्रश्न विचारतं. मग आपल्याला त्या टॉपिकवरचा प्रश्न कोणत्या प्रकारे येतोय हे कळायला पाहिजे. नाहीतर आपली परंपरागत मेथड आहे वाचण्याची, परंपरागत मेथडनं आपण जाण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे जो अप्रोच मिळायला पाहिजे तो अप्रोच मिळत नाही. म्हणजे प्रत्येक घटकावर वेगवेगळ्या, आणि आपल्याला एखादा टॉपिक वाचल्यानंतर सुद्धा लक्षात आलं पाहिजे की जर आयोगाने याच्यावर कन्सेप्च्युअल प्रश्न विचारला तर आयोग प्रश्न कसा विचारेल, जर आयोगानं फॅक्च्युअल प्रश्न विचारला तर आयोग प्रश्न कसा विचारेल. आता मला सांगा, ज्या वेळेला आपण राजकोषीय तूट बघतो त्यावेळेला त्याच्यावर कन्सेप्च्युअल प्रश्न येऊ शकतो, फॅक्च्युअल प्रश्न येऊ शकतो, लॉजिकल प्रश्न येऊ शकतो. मग हे आपल्याला कळायला पाहिजे, किंवा करंट रिलेटेड प्रश्न येऊ शकतो. आणि ज्या वेळेला या बाबी आपल्याला समजतील त्यावेळेला आपल्याला किमान आयोगाची जी काही पातळी राहणार आहे किंवा आयोगाची जी काही रेषा राहणार आहे, दारिद्र्य रेषा, त्या दारिद्र्य रेषेच्या आपण कितपत तरी पुढे राहू. ओके, तर आपण आता एसटीआय मुख्यच्या जागाही या वेळेला जास्त आहेत. व्यवस्थितपणे जर अभ्यास केलं तर इथं 55 प्रश्न हे आपले अर्थव्यवस्थेवर असतात. या 55 प्रश्न आहेत आणि मुख्य टॉपिक 5 आहेत. मुख्य टॉपिक म्हणतोय मी, मुख्य घटक म्हणतोय है ना. त्या मुख्य घटकामध्ये इतरही घटक आहेत, पण जे मुख्य घटक आहेत ते मुख्य घटक 5 आहेत. तो भाग सगळ्यात महत्वाचा आहे की बाबा मुख्य घटक कोणते आहेत आणि मुख्य घटक कोणते आहेत, आणि त्याच्यानुसार मग आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. ओके, तर त्याच्यानंतर 2019 ची प्रश्नपत्रिका आहे. 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे सार्वजनिक वित्ताचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण फक्त बघून घेऊ म्हणजे ते बघू कसं करायचं असतं, किंवा एखादं प्रकरण वाचत असताना कोणत्या पातळीपर्यंत त्याला हे करायचं असतं, या सगळ्या गोष्टी आपण बघून घेऊ. ओके, आता आपण आज सार्वजनिक वित्त हे प्रकरण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं किंवा एसटीआय मुख्यच्या दृष्टीनं एवढं इम्पॉर्टंट आहे की त्याच्यातला प्रत्येक, आता अभ्यास करत असताना भाग लक्षात घ्या की एक पुस्तक आपलं असलं पाहिजे, बरोबर आहे, जी की ज्याच्यावर आपल्याला पूर्ण विश्वास आहे असं एक पुस्तक असलं पाहिजे. त्याच्यानंतर
त्या पुस्तकामध्ये जर समजा इतर आपल्याला कुठलं ऍडिशन करायचं असेल, ज्याला आपण व्हॅल्यू ऍडिशन म्हणतो, असं जर दुसरं कुठलं पुस्तक मिळालं तर त्याला व्हॅल्यू ऍडिशन केलं पाहिजे. जेवढी माहिती जास्त असेल तेवढे तुमचे मुख्याला जास्त मार्क घेण्याचे चान्सेस जास्त वाढतात, म्हणून माहिती असेल. ओके, प्रश्न क्रमांक 1 म्हणजे 47वा जरी असला तरी, आणि आपण प्रश्नपत्रिकेवर प्रश्न घेतोय, त्याच्यामुळं कशासाठी घेतोय की एखादा प्रश्न सुटू नये, किंवा एक तो महत्वाचा प्रश्न असतो आणि त्याच्यावर पुढे प्रश्न फ्रेम होण्याची शक्यता असते. कर सुधारणा समिती 1991 अध्यक्ष विचारलेले. आता जर प्रश्नाचं स्वरूप बघितलं तर प्रश्नाचं स्वरूप पूर्णपणे फॅक्च्युअल आहे, परंतु याच्यातून सुद्धा आपली तयारी झाली पाहिजे. आता ह्याच्यात हा तर पर्याय काही प्रश्न नाही येणारच नाही. आता आपण पहिला पर्याय बघू, श्री विजय केळकर. आता विजय केळकर ज्या वेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला जर समजा यदा कदाचित पुढच्या वेळेला हा प्रश्न आला तर विजय केळकर समिती आहे 2002 ची. आता 2002 ची विजय केळकर समिती आहे आणि विजय केळकर समितीनं काय सांगितलंय का, हाही प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा असतो. मग आता विजय केळकर समिती ही प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे प्रत्यक्ष कराच्या बाबतीत आणि अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत ही समिती होती, असा त्याचा अर्थ आहे. आता प्रत्यक्ष करामध्ये तुम्हाला माहित आहे कोणते कर महत्वाचे आहेत. एक आयकर म्हणजे ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो, आयकर. आता हा आयकर लावत असताना व्यक्ती, हिंदू अविभाजित कुटुंब म्हणजे एकत्र कुटुंब, हिंदू अविभाजित कुटुंब म्हणजे याचा अर्थ आहे एकत्र कुटुंब, आणि कंपनी, या तिघांसाठीचा दर वेगवेगळा असावा. म्हणजे आयकराचा दर हा वेगवेगळा असावा, वेगळा असावा. कारण इथं हिंदू अविभाजित कुटुंब म्हणजे एखाद्या घरामध्ये समजा 10 ते 15 माणसं असतात आणि 10 ते 15 माणसं एकत्र काम करत असताना त्यांच्यावर लावला जाणारा, एखादा व्यक्तीच काम करत असेल तर त्यांच्यावर लावलेला, कंपनीवर लावलेला. आणि दुसरा कर असतो महामंडळ कर, हा प्रत्यक्ष कर असतो, महामंडळ कर. तर महामंडळ करावर ज्यावेळेला आपण टॅक्स लावतो त्यावेळेला तो टॅक्स 40% पर्यंत कमी करा. 1991 म्हणतोय, नाहीतर तुम्ही म्हणताल सर इथं तर तुम्ही सांगितलं की विजय केळकरने 30% करा म्हणून सांगितलं. विजय केळकरच्या अगोदरची ही समिती आहे राज्याच्या समिती, आणि त्यांनी 40% करा म्हणून सांगितलं. आणि याच्यावरचा सरचार्ज म्हणजे जो कर लागतो त्या करावरचा हा कर असतो, तो सरचार्ज रद्द करावा अशी शिफारस त्यांनी केली. आणि जो संपत्ती कर लावला जातो, संपत्ती कर, वेल्थ टॅक्स, तर तो वेल्थ टॅक्स फक्त अनुत्पादक संपत्तीवर लावावा. अनुत्पादक संपत्ती आणि उत्पादक संपत्ती म्हणजे काय? उत्पादक संपत्ती म्हणजे ज्याच्यात आपण पैसा गुंतवलाय त्याचा पैसा हा म्हणजे त्याच्यातनं रिटर्न्स येत राहतात. म्हणजे एकदम रिटर्न्स नाही, विकणे फिकणे, त्याच्यावरून काहीतरी होत राहतं. उदाहरणार्थ जेसीबीत गुंतवलं, पण जो काही तुम्ही व्यवसाय करताय त्या व्यवसायात गुंतवलं तर ही उत्पादक संपत्ती आहे. अनुत्पादक संपत्ती म्हणजे काय? मोबाईल घेतला, तुम्ही म्हणताल मोबाईल जास्तीला तर विकला जाणार नाही ना, तो कमीलाच विकला जाणार आहे, बरोबर आहे. मोबाईल घेऊन त्याचे फायदे होत असत, मोबाईल पासून तुम्ही उत्पन्न मिळवताय तर ती उत्पादक संपत्ती झाली. पण अनुत्पादक संपत्ती म्हणजे पैसा गुंतवलाय पण पैसा त्याच्यातनं प्रॉफिट येत नाहीये, काय होत नाही, तर त्याला अनुत्पादक संपत्ती. आता अप्रत्यक्ष कराचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला अप्रत्यक्ष करामध्ये त्यांनी काय काय सांगितलं? अप्रत्यक्ष करामध्ये सगळ्यात महत्वाचा जो अप्रत्यक्ष कर आहे. आता अप्रत्यक्ष करात त्यांनी सगळ्यात महत्वाची जी शिफारस केली ती व्हॅट लागू करा. आणि व्हॅट लागू करा असं सांगितलं. आणि व्हॅट लागू करत असताना तिने 3 टप्प्यामध्ये व्हॅट लागू करा. म्हणजे ज्या साधारण वस्तू आहेत, साधारण म्हणजे अत्यावश्यक वस्तू आहेत, साधारण वस्तू ज्याला आपण अत्यावश्यक वस्तू म्हणतो, आणि या अत्यावश्यक वस्तूवर 10%, 15% आणि 20% असा व्हॅट असावा. आता हा सुद्धा प्रश्न विचारण्यासारखा आहे. आणि राहिलेल्या ज्या अत्यावश्यक वस्तू नाही आहेत, अत्यावश्यक नसणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यावर 30%, 40% आणि 50% असा व्हॅट लावावा असं त्यांनी सांगितलं. असा व्हॅट लावल्यानंतर जो आयात कर आहे तो आयात कर कमी करा. आणि आयात कर कमी करत असताना वेगवेगळ्या वस्तूवर 5 ते 30% या 6 टप्प्यामध्ये कर लावा. आयात कर म्हणजे जो
आयात वस्तू आयात करत असताना आपण लावतो तो आयात कर. या पद्धतीने त्यांनी सांगितलं. मित्रांनो, अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती सांगता येते. मग आता बघा, मग जर समजा त्यांनी सांगितलं की बाबा या गोष्टी करायला पाहिजेत असं सांगितलं, आता मग चलैया समिती यांच्यानंतर यांच्यामध्ये काही बदल झाले का, म्हणजे भारतीय कर रचनेत कर संरचनेत बदल झाले का. मी तुम्हाला आता सांगितलं की जर ते पितामह असतील तर मग बदल झाले का. यस, डेफिनेटली बदल झाले. काय काय बदल झाले नेमके. नंबर 1 सगळ्यात महत्वाचं, आयकर रचनेत बदल झाला. (1991) नंतर फक्त अनुत्पादक संपत्तीवरच कर आकारायला सुरुवात झाली. अनुत्पादक जी संपत्ती आहे त्या अनुत्पादक संपत्तीवर कर आकारणी सुरुवात झाली. वॅट लागू झाला आणि वॅट लागू झाल्यानंतर यांच्या ह्याच्यानुसार वॅटचे 3 दर ठेवण्यात आले. 1, 2.5, 3%. त्याच्यानंतर भारतीय कंपनींना वेगळे दर लागू झाले. महामंडळ कर, भारतीय कंपनी, महामंडळ कर वेगळा दर, म्हणजे वेगवेगळ्या दरानं तो लागू झाला. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं कर संरचनेमध्ये राजा चलैया समितीमुळे बदल झालेले आहेत. आणि मग आता हे बदल झालेलं असल्यामुळं ही समिती महत्वाची आहे, म्हणून तो प्रश्न आयोगाने विचारला. ओके, ज्या वेळेला बॅच सुरू होईल त्यावेळेला अजून आपण त्या डिटेलमध्ये गोष्टी बघू. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2. आता तुम्हाला वाटलं असेल 8-10 मिनिटं एकाच प्रश्नाला घालवली. त्याच्यामध्ये जेवढी माहिती जास्त आहे तेवढी मी देण्याचा प्रयत्न करेन. 4-5 पुस्तकं किंवा इतर जो काही डाटा, ऑथेंटिक डाटा आहे त्या ऑथेंटिक डाट्यातनं हा सगळा डाटा गोळा केलेला आहे. आपण फक्त गोळा करण्याचं आणि तो व्यवस्थितपणे तुम्हाला सांगण्याचं आणि लक्षात ठेवण्याचं एवढंच माध्यम एक शिक्षक म्हणून आपला आहे. ओके, 48 काय म्हणतोय बघा, खालील विधान. मूल्यवर्धित कर म्हणजे वॅट. आता सुरुवातीला मूल्यवर्धित कराच्या अगोदर मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मित्रांनो, मूल्यवर्धित कराच्या पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मूल्यवर्धित कर म्हणजे काय आणि अमूल्यवर्धित कर म्हणजे काय, म्हणजे ज्याचं मूल्यवर्धन होत नाही. म्हणजे मूल्यवर्धित कर किंवा वॅट येण्याच्या पूर्वी काय होतं बघा, नेमकं फरक कुठं होता. हा वॅट आहे, याला व्हॅल्यू ऍडेड टॅक्स असं म्हणतात. आता व्हॅल्यू ऍडेड टॅक्स म्हणजे काय, याला मराठीमध्ये मूल्यवर्धन असं म्हणतात. मूल्यवर्धन कर. आता ऍक्च्युअली याच्यामुळं याच्यापूर्वी जो कर आकारणी व्हायची, कर आकारणीमुळे धबधबा परिणाम व्हायचा. आता हे कर आकारणी आणि धबधबा परिणाम म्हणजे काय, आता हे कळाल्याशिवाय तुम्हाला प्रश्न कन्सेप्च्युअल आहे, बरोबर आहे. हा काय पाठ करायचा प्रश्न नाहीये. मग आता धबधबा परिणाम म्हणजे काय, उदाहरणार्थ ए हा उत्पादक आहे असं गृहीत धरू आपण. उत्पादक यांनी एक वस्तूची निर्मिती केली. वस्तू निर्माण करत असताना 100 रुपये खर्च आला. म्हणजे कोणालाही इथं नफा कमवायचा नाही, या अर्थव्यवस्थेमध्ये कोणालाही नफा कमवायचा नाही असं गृहीत धरू. कोणालाच नफा कमवायचा नाही, नफा न कमवता ही अर्थव्यवस्था चालू आहे. मग आता यांनी 100 रुपये शासनाचा जो दर आहे तो 10%, कराचा दर आहे तो 10% असं गृहीत धरू. मग आता यांनी 100 रुपयाला वस्तू निर्माण केली. निर्मिती खर्च, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी आहे ती 100 रुपये आली.
आता या 100 रुपयावर 10% टॅक्स लागणार, म्हणजे याची जी किंमत होणार पुढे जो हा ज्याला विकणार आहे त्याची किंमत म्हणजे निर्मितीवर 10%. मग आता 100 रुपयाचे 10%, 100 गुणिले 10 छेद 100, हे 100 गेले म्हणजे 10 रुपये टॅक्स लागला, बरोबर आहे. मग आता ए हा बी ला वस्तू विकत असताना, ए हा बी ला वस्तू विकतो, मग बी साठी किंमत झाली 100 अधिक 10 बरोबर 110 रुपये. आता ह्या 110 रुपये मधले हा जो 10 रुपये आहे बघा, इथंच भाग तुम्हाला समजला पाहिजे. हा 10 रुपये जो आहे हा कर आहे, हा कर आहे. आणि तुम्ही म्हणता मग हा सगळा काय चाललाय, ओके. हा 10 रुपये कर आहे आणि ही 100 रुपये जी आहे ती किंमत आहे आणि हा 10 रुपये कर आहे. हा कर 110 झाला म्हणजे निर्मिती आणि 110. आता 110 मध्ये या बी न या वस्तूवर खर्च केला की त्या अजून काही त्याच्यावर समजा खर्च केला, ज्याला आपण मूल्यवर्धन असं म्हणतो, तो 40 रुपये आहे. हे व्हॅल्यू ऍडिशन असतं बरं का, हे व्हॅल्यू ऍडिशन असतं, म्हणजे जे वाढलं ते 140 वर 40 रुपये. मग आता याच्यासाठी जी किंमत झाली ती काय झाली, 110 प्लस 40 बरोबर 150. तर अगोदरच्या कर संरचनेत काय व्हायचं, या 150 वर टॅक्स लागायचा, परंतु ऍक्च्युली आपण जे 10 रुपये आहेत हे 10 रुपये टॅक्स म्हणून भरलेले आहेत. ऍक्च्युली हे टॅक्स आहेत, ह्याच्यातला जो 10 रुपयाचा वाटा आहे तो टॅक्स आहे, ना की कोणत्या मॅन्युफॅक्चरिंग साठी तो खर्च आलेला नाही, तो टॅक्स आहे. आणि त्या टॅक्सवर सुद्धा इथं पुन्हा टॅक्स लागतं का, कारण हे 100 रुपये आणि 40 रुपये 140 रुपयावरच खरं तर टॅक्स लागायला पाहिजे होता, पण लागताना कितीला लागतो, तो 150 वर लागतो, बरोबर आहे. म्हणजे टॅक्स वर सुद्धा पुन्हा टॅक्स लागतो. आता 150 वर 10% लागला, 150 गुणिले 10 छेद 100 बरोबर आहे. मग आता किती, 1 गेले 1 म्हणजे 15 रुपये टॅक्स लागला. हा 15 रुपये हा कर आहे, 15 रुपये हा कर आहे, बरोबर आहे. हा कर लागला एक आता याच्यावर. मग आता किंमत किती झाली, 150 अधिक 15 165 किंमत झाली, बरोबर आहे. आणि मग हा करावर कर लागत आला, म्हणजे ह्या 10 रुपयावर सुद्धा कर लागला. ऍक्च्युली ही 10 रुपये मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट नाहीच आहे, ह्याच्यावर कर लागायला नको होता, त्याच्यावर कर लागला. म्हणजे करावर कर लागत जाणे म्हणजे धबधबा परिणाम आहे, म्हणजे करावर कर लागत गेला. म्हणजे ऍक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर आणि ह्याच्या वाढलेल्या ह्याच्यावरच ही लागायला पाहिजे. ऍक्च्युली बीनं जो टॅक्स घेतला पाहिजे होता तो फक्त मूल्यवर्धनावर घेतला पाहिजे होता. जे मूल्यवर्धन झालं म्हणजे त्यानं जो भाग केलेला आहे त्याच्यावरच टॅक्स घ्यायला पाहिजे होता, म्हणजे फक्त ह्या 40 रुपयावरच टॅक्स घ्यायला पाहिजे होता. परंतु त्यानं घेत असताना ह्या 10 रुपयावर बी टॅक्स घेतला जातो. हा या म्हणजे अगोदर हा कर भरलेला आहे शासनाला, त्या करावर सुद्धा कर आकारणी होते, त्याला धबधबा परिणाम. आणि शेवटी हा हे अमूल्यवर्धित कर आहे आणि शेवटी हा ग्राहकावर म्हणजे अंतिम ग्राहकावर पडतो. अंतिम ग्राहकावर हा कर पडतो. परंतु वॅट मध्ये तसं नाही. वॅट मध्ये इथं समजा एनं 10 रुपये आकारलं तर परत हे बिला मिळतात, त्याचे 10 रुपये परत मिळतात. म्हणजे इथं याचा 10 रुपये वाटा आहे, इथं समजा 40 रुपयावर 4 रुपये टॅक्स लागला, ह्याचा वाटा 4 रुपये. असं प्रत्येक पॉइंटवर कर लावला जातो, प्रत्येक पॉइंटवर म्हणजे प्रत्येक गिरायकावर. पण अमूल्यवर्धित करामध्ये तसं नाहीये. अमूल्यवर्धित करामध्ये सगळा कर सेटल होत शेवटी अंतिम ग्राहकावर पडतो, येतं लक्षात. आणि तिथं करावर कर आकारणी असल्यामुळं सुद्धा तो धबधबा परिणाम तिथं आपल्याला जाणून येतो. मग आता पहिलं वाक्य काय म्हणलंय बघा, मूल्यवर्धित कर ही बहुउद्देशीय कर गोळा करणारी पद्धती आहे. बरोबर आहे, बहुउद्देशीयच आहे ती. कशामुळे बहुउद्देशीय आहे, वेगवेगळ्या पॉइंटवर, म्हणजे हे मल्टी पॉइंट. मी आताच तुम्हाला सांगितलं की पहिला 10 रुपये देत असेल, दुसरा 4 रुपये, पुन्हा ग्राहक 1 रुपये, असं वेगवेगळ्या टप्प्यावर कर आकारणी होते. वेगवेगळे टप्पे, बहुउद्देशीय म्हणजे वेगळ्या उद्देशाने असं नाही त्याचा अर्थ, मल्टी पॉइंट कर आहे तो. म्हणजे मूल्यवर्धित हा म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावर आकारला जाणारा कर आहे. त्याच्यामुळं कराचा जो एकूण दर, कराचे दर जरी नाही कमी झाले
कराचे दर जरी तेच राहिले तर एकूण करात कपात होते, एकूण करात कपात झाल्यामुळे वस्तूची किंमत कमी होते. बरोबर आहे. अमूल्यवर्धित कर ही एकल बिंदू, मी आताच तुम्हाला सांगितलं की अमूल्यवर्धित मुळे शेवटच्या ग्राहकावर, आणि एकल बिंदू म्हणजे काय, एकाच पॉइंटवर. हेही वाक्य बरोबर आहे, हेही वाक्य बरोबर आहे. मूल्यवर्धित कराच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानात सुधारणा झाली आणि खरेदी शक्तीत, असं होईलच असं सांगता येत नाही, कारण गरीब लोकांच्या राहणीमानात याच्यामुळे वाढ होईल म्हणजे निश्चितपणे त्यांच्याकडे बचत वाढते, की बाबा पैसे कमी, वस्तू कमी किमतीत मिळाली त्याच्यामुळे पैसे बचत होतात. बचत झाल्यानंतर तो राहणीमान वाढतं नाही वाढतं, किंवा खरेदी शक्तीत, हे राहणीमानात थोड्याफार प्रमाणात सुधारणा होईल पण खरेदी शक्तीत वाढ हा मात्र इथं. त्याच्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे. हे दोन वाक्य बरोबर आहेत. पहिले म्हणजे अ ब हे उत्तर बरोबर आहे. ओके. मग जर एखाद्या वेळेला काही समजलं नाही तर खाली मल्टी पॉइंट, सिंगल पॉइंट ह्या गोष्टी वाचत राहील. मग आता हे मूल्यवर्धित करवर तुम्हाला प्रश्न विचारणार, तो प्रश्न हा कन्सेप्च्युअल असणार, हा भाग इथं लक्षात ठेवायचा. आलं लक्षात? ओके. त्याच्या पुढचा प्रश्न आहे 49वा, वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी. आता पूर्णपणे फॅक्च्युअल प्रश्न विचारला म्हणजे जीएसटीचे स्लॅब. आता इथं वस्तू विचारण्याची शक्यता कमीच आहे, पण 1-2-4 वस्तू ज्या नेहमीच्या असतात त्या लक्षात ठेवा. आता 0% काही ठिकाणी स्लॅब धरलाय, काही ठिकाणी 4च सांगतात, 5, 12, 18, 28. ओके. मग हा स्लॅब नाही. स्लॅब कोणकोणते आहेत? 5, 12, 18 आणि 28. ओके. 28% सुद्धा हे म्हणजे दर आहे, जीएसटीचा दर आहे. म्हणजे तुम्ही 100 रुपयाची वस्तू घेतली तर त्याला 28% जीएसटी लागतोय. आता कोणत्या हे एवढं ही असेल बरं, म्हणजे जे तुम्ही पान मसाला खाता, हे 28 वर म्हणजे कुठला पान मसाला, लक्झरी कर. बघा हे काय गरीबाचे नाही आहेत. खाजगी लॉटरी, तंबाखू, वॉशिंग मशीन, किमान लक्षात ठेवला पण हे किमान, की बाबा एवढे टॅक्स लागतात. ओके. पाल खाते वॉशिंग मशीन, पाल खात वॉशिंग मशीन, पा म्हणजे पान मसाला, ल म्हणजे लक्झरी कर, खा म्हणजे खाजगी लॉटरी, त म्हणजे तंबाखू आणि वॉशिंग मशीन. असं पाहिजे बरं का काही ठिकाणी. जर आयोगाने विचारलंच याच्यातलं एखादा आलं तर आपल्याला तो प्रश्न सुटतो, म्हणून तो म्हणजे सगळ्यालाच पाहिजे अशातला भाग नाही. आता 5% मध्ये काय आहे? 5% मध्ये केरोसिन आहे, कोळसा आहे, एलपीजी गॅस आहे किंवा साखर आहे, तुमचा चहा पावडर आहे, चहा, तो 5% मध्ये आहे. म्हणजे तिथं तो कर लावला जातो असा त्याचा अर्थ आहे. येत्या लक्षामध्ये 12% मध्ये काय आहे? तुमची राज्य लॉटरी आहे, बदाम आहे, तूप आहे, लोणी आहे, हे 12% मध्ये, किंवा फ्रूट ज्यूस आहे ते 12% मध्ये येतं. आईस्क्रीम 18% मध्ये येतं. आईस्क्रीम असेल तुमचं 18% मध्ये. तर हे 5, 12, 18 आणि 28 हे दर आहेत. याच्या ज्या ट्रिक्स आहेत तुम्हाला त्यावेळेला दिल्या जातील, त्यावेळेला म्हणजे हे करून देईल. ओके. त्याच्यानंतरचा आहे केंद्रीय विक्री कर कायदा 1956 नुसार विक्री कर हा आंतरराज्य वस्तू विक्रीवर लावला जातो. आता केंद्रीय विक्री कर म्हणजे सीएसटी हा केंद्रीय विक्री कर आहे. बरोबर आहे. 6वी घटना दुरुस्ती 1956, आपल्याला माहित आहे 6वी घटना दुरुस्ती. 6वी घटना दुरुस्ती 1956 अन्वये हा कर आला. 6वी घटना दुरुस्ती 5 जानेवारी 1957 हा लागू झाला. ज्या वेळेला हा लागू झाला त्यावेळेला ह्याचा दर होता 1%. ओके. ज्या वेळेला लागू झाला त्यावेळेला म्हणजे 5 जानेवारी 1957 ला लागू झाला. 1%चा पुन्हा 2% झाला, पुन्हा 3% झाला, पुन्हा 4% झाला. हा 4% कधी झाला? 1 जुलै 1975 ला. 1 जुलै 1975 ला हा 4% झाला. आता 1 जुलै 1975 ला 4% झाला, तेव्हापासून
2007 पर्यंत तो 4% होता. 2007 ला हा कर परत 3% वर आला, म्हणजे कमी करण्यात आला. त्याच्यानंतर 1 जून 2008 ला हा कर 2% केला. आता जो सीएसटी आहे तो 2%, 1 जून 2008 ला तो कमी केला. तर हा सीएसटीचा भाग. मग एवढ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत की 6व्या घटना दुरुस्ती 1956 तो लागू झाला. लागू होत असताना तो जरी 1956 ला लागू झाला तरी त्यानं आला आणि 5 जानेवारी 1957 ला लागू झाला. ही तारीख महत्वाची. त्याच्यानंतर पहिल्यांदा जो लागू झाला तो 1% लागू झाला. त्याच्यानंतर त्याची वाढ होत होत 4% 1975. अगोदर वर्ष फक्त लक्षात ठेवा. 1975 ला तो 4% वर आला. त्याच्यानंतर 1975 पासून 2007 पर्यंत त्याच्यात कोणतीही नव्हती. 2007 ला तो 3% झाला, म्हणजे 1% कमी झाला. आणि 1 जून 2008 ला तो 2% वर आला. आता हा सीएसटी लावला कशावर जातो? उदाहरणार्थ पांडाबाई हा महाराष्ट्रातला एक माणूस आहे आणि त्यांनी कोल्हापुरी चप्पल तयार केलं. कोल्हापुरी चप्पल. आता ज्या वेळेला हे चप्पल गुजरातमध्ये विक्रीसाठी गेलं आणि गुजरातमध्ये गजूबाईंनी ही विकत घेतलं. मग आता या व्यवहारावर सीएसटी लावतो आणि या व्यवहारावर सीएसटी केंद्र सरकार लावतं आणि राज्य कराची आकारणी राज्य सरकार. राज्यातल्या राज्यात जर एखादी वस्तूची खरेदी विक्री होत असेल, खरेदी विक्री, आता हा कुठं लावला जातो? गुजरातमध्ये लावला जातो. गुजरातमध्ये म्हणजे गजूभाईवर हा कर लावला जातो. कराची आकारणी कर कोणाला भरावा लागतो? गजूभाई. आणि हा कर मिळतो कुणाला? जिथं ओरिजिन आहे तिथं मिळतो. म्हणजे ओरिजिन म्हणजे जिथं स्थापना झाली. ओरिजिन म्हणजे कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी, म्हणजे जिथं वस्तूचं निर्माण झालं त्यांना हा मिळतो. त्याला ओरिजिन म्हणायचं. आणि मग हा ओरिजिन बेस आहे, कारण जिथं वस्तू तयार झाली त्यांना मिळतो आणि ज्यांनी विकत घेतली त्यांना तो द्यावा लागतो. आणि असं जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जर खरेदी विक्री होत असेल तर त्याच्यावर सीएसटी लागतो. या सगळ्या ह्याच्यावर सीएसटी लागतो, सेंट्रल सेल्फ टॅक्स. आणि जर आतल्यात म्हणजे उदाहरणार्थ कोल्हापूरमधनं ती वस्तू जर पुण्यात विकायला आली तर त्याच्यावर राज्य सेल टॅक्स लागतो, म्हणजे राज्य विक्री कर लागतो. तर अशा पद्धतीनं सीएसटी लागतं. सीएसटी म्हणजे सेंट्रल सेल टॅक्स. आणि जो आंतरराज्य कर असतो तो आंतरराज्य कर हा कशावर लागतो? ज्यावेळेला कोल्हापूरची चप्पल पुण्यामध्ये खरेदी केली किंवा सोलापूरला खरेदी केली, लातूरला खरेदी केली, त्यावेळेला जो कर लागतो त्याला आंतरराज्य कर असं म्हणतात. आणि हा राज्य आकारणी करतं, बरोबर आहे. आणि ज्यावेळेला हे कर भरला जातो त्यावेळेला ह्याच्यात कुठलीही सूट, रिबेट नाही, सवलत नाही, जसं आयकरामध्ये असते तसं. ओके. आता आपण एक एक वाक्य बघू. बघा, केंद्रीय विक्री कर कायदा 1956 नुसार विक्री कर हा आंतरराज्य. बघा, प्रश्न वाचत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की अख्खी ओळच्या ओळ चुकीची नसते. म्हणजे जे वाक्य दिलेलं असतं ते वाक्य चुकीचं नसतं. एक तर शेवट चुकीचा असतो, जातो जात नाही. एक तर इथं आंतरराज्य वस्तू म्हणलंय, इथं राज्य वस्तू असं लिहिलेलं असतं. किंवा एक तर इसवी सन बदल. शक्यतो अशा ह्याच्यामध्ये आता सनावळी जास्त ह्याच्यात बदलली जात नाही. 1956 हा भाग म्हण तर इथं आंतरराज्य वस्तू कर लावलेला. ओके, बरोबर आहे. केंद्रीय विक्री कर दरामध्ये जून 2008 पासून 3% वरून 2% कपात मी इथं सांगितलं तुम्हाला. मग काही जणांना जर समजा, बघा काय होतंय, जर मी इथं सांगितलं असतं की असं झालं तर तुम्हाला वाटलं हा काय बी शिकवते मास्तर. अरे भाऊ, काय आयोग कुठं चाललंय? कुणाला वाटलं होतं का दिब्रिटोची सनावळी विचारली जाईल? कुणाला वाटलं होतं का दीनबंधू साहू? दीनबंधू साहूचं कुठल्या पुस्तकात नाहीये, कुठं गुगलवर सापडत नाही. ती क्रमवारी विचारली. आयोग जेवढं आपल्याला करणं शक्य आहे. काही गोष्टी लॉजिकली अप्रोचनं सुटतात, काही गोष्टी म्हणजे सगळा डाटा पाठ करायची का? अजिबात पाठ करायची गरज नाही. काही गोष्टी लॉजिकली सुटून जातात, हे गरजेचं आहे.
काही गोष्टी लॉजिकली सुटून जातात. मी तुम्हाला तिथं सांगेल की बाबा कुठं लॉजिक लावायचा, कुठं पाठ करायची गरज आहे. आता इथं तुम्हाला पहिल्यांदा आंतरराज्य वस्तुकर कळायला पाहिजे. हा 1956चा कायदा एवढं तर माहित असणं गरजेचं आहे. पाठ करायचं तेव्हा पाठांतर कसं होतं, पाठांतराची गरज आहे का, वारंवार तुम्ही वाचून घ्या, आपोआप हे होऊन जातं. आलं लक्षात. केंद्रीय विक्री कर हा प्रामुख्याने स्त्रोता आधारित कर आहे. बघा, स्त्रोता आधारित, ओरिजिन बेस्ड, बरोबर आहे. तो स्त्रोत आधारित आहे आणि सूट, सवलत आणि सूट नसलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सवलत नाही, हे नाही. तुम्हाला नुसतं ह्या स्त्रोता आधारित, आता हा शब्द थोडासा अवघड गेला असता तर खाली बघा तुम्ही कुठे आहे, ओरिजिन बेस. ओरिजिन बेस म्हणजे ज्याला जिथं तयार होते त्याला तो पैसा मिळतो, म्हणजे कर मिळतो. म्हणून ह्याचे तिन्ही वाक्य बरोबर आहेत. ओके. मग आता पुढच्या वेळेला जर प्रश्न विचारला तर कसा विचारला जातो, सीएसटी वर प्रश्न विचारलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके. व्यापारावरचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊ. व्यापारावरचे आहेत. हा 61 नंबरचा प्रश्न आहे की जो सार्वजनिक वित्तवर आहे. म्हणजे सार्वजनिक वित्तवरच्या अगोदर प्रश्न घेऊन टाकू आपण, म्हणजे एकदा सुरुवात केली तर तुम्हाला ती संकल्पना क्लिअर होईल. जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामुळे संकल्पना क्लिअर होईल तुमची, म्हणजे काहीतरी तुम्हाला या ह्याच्यातनं मिळून जाईल. हे बघा, अप्रत्यक्ष करातील बाहुल्य नष्ट करण्यासाठी मूल्यवर्धित कर लागू होतो. बरोबर आहे. बाहुल्य म्हणजे काय, बाहुल्य म्हणजे मल्टी पॉइंट, मल्टिप्लिकेटिलिटी असं म्हणतो आपण त्याला. तर ते जी मल्टी पॉइंट आहे तो नष्ट करण्यासाठी, म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलं. बघा, आता एकदा समजून घेतलं की पुढचे उदाहरण तुम्ही बघितले किंवा पुढचे प्रश्न आपोआप सुटायला लागले तुम्हाला. का, एकदा तुम्हाला कन्सेप्ट कळाली पाहिजे. मी जर नुसतं उत्तर वाचून हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, मग हे तर तुम्हालाही कळतंय ना नेमकं काय आयोगाचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न काय, आणि आपण अभ्यास करत असताना नेमकं काय असलं पाहिजे या गोष्टी मी तुम्हाला सांगायला होतो. अप्रत्यक्ष करातील बाहुल्य, बाहुल्य याचा अर्थ विविध ठिकाणी करावर कर जो लावला जातो तो नष्ट करण्यासाठी मूल्यवर्धित कर म्हणजे व्हॅट, बरोबर आहे, लागू होतो. बरोबर आहे. सर्व राज्यातील विविध वस्तूसाठी म्हणते, म्हणजे प्रत्येक वस्तूसाठी नाही, विविध वस्तूसाठी. विविध म्हणजे समजा 100 मधल्या 10 वस्तू असतील, 20 वस्तू असतील, अशा विविध वस्तूसाठी मूल्यवर्धित कराचे दर एकसारखे. मग तुम्हाला कोणीतरी सांगितलं की राज्यामध्ये वेगवेगळे दर होते म्हणून व्हॅट लागू झालं. निश्चितपणे राज्यामध्ये, उदाहरणार्थ साखरेवर जर महाराष्ट्रात दर लागलेला असेल तो दर वेगळा, पलीकडे लागलेला असेल तो दर वेगळा, निश्चित दर वेगळे होते. पण विविध वस्तूसाठी म्हणते, विविध वस्तूसाठी म्हणजे त्यातल्या काही वस्तूसाठी असा त्याचा अर्थ आहे. विविध वस्तूसाठी मूल्यवर्धित कराचे दर एकसारखे, मूल्यवर्धित कराचे म्हणते. मूल्यवर्धित करायचं, सॉरी आम्ही अमूल्यवर्धित म्हणलं. आता मूल्यवर्धित करायचे दर तर सगळीकडे सारखेच असणार आहेत, मूल्यवर्धित म्हणतोय. आता मूल्यवर्धित मध्ये बी फरक होता, पण कुठं फरक होता, हे बघा, विविध वस्तूसाठी याचा अर्थ कळायला पाहिजे. म्हणजे व्हेरियस कमोडिटीज, म्हणजे सगळ्याच कमोडिटीज साठी नाही, काही साठी वेगळं असेल निश्चितपणे. जसं आता म्हणजे पेट्रोलवर तर लागला नाही, पण वेगवेगळा असू शकतो, त्याच्यामुळे किमती कमी जास्त होऊ शकतात. मूल्यवर्धित कर प्रणाली 10 एप्रिल बघा. म्हणून मी तुम्हाला म्हणलं डाटा फार ठिकाणी पाठ करायची गरज नाही. इथं जर समजा आपल्याला 2005 मध्ये तारीख विचारली असती तर मग चुकलं असतं. डायरेक्ट हिने 2006 म्हणलंय, पण आपली अंमलबजावणी आहे 2005 अगोदर. म्हणून मी म्हणतो नेहमी अगोदर वर्ष लक्षात ठेवायचं, त्याच्यानंतर महिना लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर तारीख लक्षात ठेवायचं. आपलं काय झालं माहिती का, एका ह्याच्यात सगळं करून टाकू. नाही ना भाऊ, हळूहळू कर, वेळ आहे, वेळेचा उपयोग करून घेणं गरजेचं. म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे, बरोबर आहे, अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, क चुकीचं आहे. आता क चुकलं म्हणजे हे गेलं, मग राहिलं काय, अ आणि ब फक्त. असंही तुम्हाला सोडवता येईल. काय ना हे पहिले दोन वाक्य काहीच माहित नसतील, हे इथं तर कळतं. म्हणजे क वरनं सुद्धा आपल्याला प्रश्न येऊन जातं. मी तुम्हाला आता हे PYQ अनालिसिस आहे म्हणून सगळं सांगायला लागलो. नाहीतर मी जर प्रश्न सोडवले असते तर मी अगोदर हे बघितलं असतं. म्हणजे ही 2006 तारीख आहे, तर मी पहिल्यांदा हे वाक्य वाचलं असतं. मी जर विद्यार्थी असतो, मी जर ऍस्पिरंट्स म्हणून हा पेपर देत असतो, तर मी पहिल्यांदा हा 2006चं वाक्य वाचलं असतं. मूल्यवर्धित जर क चुकलेला आहे हे कळालं तर आपोआप मला वरची 2 वाक्य वाचायची काही गरज नव्हती, कारण क चुकला भाग संपला. पण आपल्याला एक वाक्य माहित पाहिजे की डेफिनेटली बाबा हे झालेलं आहे म्हणून. पुढे आहे करेत्तर महसुली उत्पन्नामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो.
आता कोणताही अर्थसंकल्पामध्ये दोन जमा असतात. इथं जमेमध्ये महसुली आणि भांडवली, नाहीतर मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो, म्हणजे एकदा एक गोष्ट क्लिअर झाली की मग तुम्हाला ते पुन्हा येऊन थोडा वेळ लागेल, म्हणजे तुम्हाला वाटेल की बाबा हे मास्तर थोडस जास्त वेळ घेते, पण काय हरकत नाही. आता बघा जमा, ओके, अर्थसंकल्पाच्या जमेमध्ये महसुली जमा असते, याला रेव्हेन्यू रिसिप्ट असं म्हणतो आपण. हे भांडवली जमा, याचं काही आपल्याला देणं घेणं नाही सध्या, असं गृहीत धरू आपण. ओके, त्याच्यामुळे हे थोडस छोटं करू, ह्याचं सध्या काही घेणं देणं नाही, कारण भांडवलीवर काही प्रश्न विचारलेला आताचा जो प्रश्न आहे तो, पण आपल्याला हे आलं पाहिजे. आता मग ह्याच्यामध्ये पहिली भाग आहे कर उत्पन्न म्हणजे टॅक्स रेव्हेन्यू, आणि दुसरा आहे करेत्तर उत्पन्न. आता मी आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की महसुली उत्पन्न म्हणजे काय. महसुली उत्पन्न म्हणजे जे सरकारला परत द्यायचं किंवा कुणालाही, याला रेव्हेन्यू रिसिप्ट असं म्हणतात. रेव्हेन्यू रिसिप्ट ही परत द्यायची नसते. एकदा आपल्याकडे आली की ती आपलीच होते, परत द्यायची नसते, म्हणून ती आपली होते. आलं भाग लक्षामध्ये. मग आता हे करेत्तर उत्पन्न आहे. मग आता करेत्तर उत्पन्नामध्ये कशा कशाचा समावेश होतो हा भाग सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये व्याज येतं. कुठलं व्याज? केंद्र सरकारनं राज्याला, दुसऱ्या देशाला जे काही कर्ज दिलेलं असतं, या कर्जावरील व्याज तिथं येतं. हा भाग सगळ्यात महत्वाचा. त्याच्यानंतर नफा येतं. आता नफा आणि लाभांश याच्यामध्ये फरक आहे. नफा म्हणजे प्रॉफिट, हे प्रॉफिट असतं, आणि हा डिव्हिडंड असतो. ओके, आता नफा कधी? जर पूर्णतः सरकारची मालकी असलेली कंपनी, पूर्णतः सरकारी मालकी, आणि मग सरकारी मालकीची जर पूर्णतः कंपनी असेल किंवा संस्था असेल, तर अशा संस्थेनं जो काही पैसे कमवलेला, प्रॉफिट कमवलेला, तो पूर्णतः शासनाचा. आणि डिव्हिडंड म्हणजे काय? जर एखाद्या कंपनीमध्ये शासनाचे शेअर्स असतील, म्हणजे उदाहरणार्थ 40% शेअर्स आहेत, मग एखाद्याला जर 10 लाख नफा झाला, तर त्याच्यातले 4 लाख हा लाभांश आहे, डिव्हिडंड असं म्हणतात त्याला. मग हा नफा मिळतो, लाभांश मिळतो. मग जर पूर्णतः सरकारी मालकीची कंपनी असेल तर त्याच्या पूर्णतः सरकारी मालकीची कंपनी, त्याच्यापासून नफा मिळतो. आणि ज्या कंपनीमध्ये शासनाचे किंवा शासकीय शेअर्स किंवा सरकारचे शेअर्स आहेत, तिथं लाभांश मिळतो, असा त्याचा अर्थ आहे. आता दुसरं, ज्या काही सेवा पुरवली जातात सरकारकडनं, त्या सेवा पुरवल्यामुळं शासनाला जो काही पैसा मिळतो, तो पैसा वित्तीय सेवापासूनचं उत्पन्न. आता ह्या वित्तीय सेवा म्हणजे काय? बँकिंग असेल, विमा असेल, यांच्यापासून. त्याच्यानंतर त्याच्या काही साधारण सेवा पुरवतो आपण, किंवा राजकोषीय नफा असतो. राजकोषीय कुठलं? नोटा छापणे असेल, किंवा दुसरं बॉन्ड वगैरे किंवा रोखे वगैरे हे असेल, किंवा पोस्ट तिकीट असतील, हे छापणे असेल, आणि ह्या छापण्यातला जो काही हे मिळतो तो बॉन्ड. त्याच्यानंतर साधारण सेवा असतील, ओके. या साधारण सेवामध्ये साधारण सेवा आणि सामाजिक सेवा अशा दोन वेगवेगळ्या सेवा असतात, पण त्या साधारण सेवेमधलं किंवा सामाजिक सेवेमधलं. सामाजिक सेवा म्हणजे जे आरोग्य आहे, शिक्षण आहे, ह्या सामाजिक सेवा. आणि साधारण सेवा म्हणजे प्रशासन असेल, प्रशासकीय ही असेल, तर त्याच्यापासूनच. आणि शेवटी असतं अनुदान. ओके, तर ह्या करेत्तर उत्पन्नाच्या बाबी आहेत. आता प्रश्न आयोगानं काय विचारला होता बघा. आयोगानं प्रश्न विचारला होता, करेत्तर महसुली उत्पन्नामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो? करेत्तर महसुली उत्पन्न. आताच मी तुम्हाला सांगितलं, वित्तीय सेवापासूनचं उत्पन्न आहे, व्याजापासूनचं उत्पन्न आहे, लाभांश व नफा सार्वजनिक उपक्रमाचा आहे. सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून उत्तर क्रमांक 4 हे बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. ओके. आता मी नेहमी म्हणत असतो, संकल्पना आपल्याला समजल्या की
काही वेळेला जो आकडेवारीचा भाग आहे तो आकडेवारीचा भाग सुद्धा आपल्याला पाठ करायची गरज नसते. आता बघा ही महसुली तूट आहे, ज्याला आपण रेव्हेन्यू डेफिसिट म्हणतो. ही स्थूल राजकोषीय तूट, ज्याला आपण ग्रॉस फिस्कल डेफिसिट म्हणतो. ही प्रायमरी डेफिसिट आहे आणि ही ग्रँड. आता ह्या तीन मध्ये हा तर भाग थोडासा आपण बाजूला ठेवू, तरी ही महसुली खर्चामधला हा मुख्य अनुदानाचा भाग आहे. आता महसुली तूट नेमकी काय असते ते रेव्हेन्यू डेफिसिट, महसुली जमा आणि महसुली खर्च, ह्याच्यातला जर महसुली खर्च जास्त असेल तर महसुली तूट असते. स्थूल राजकोषीय तूट मध्ये काय असतं, आता अर्थसंकल्पीय तूट जी होती अगोदर, बघा भाग लक्षात घ्या. अर्थसंकल्पीय तूट, या अर्थसंकल्पीय तुटीमध्ये दोन तुटी एकत्र येतात, म्हणजे महसुली तूट अधिक भांडवली तूट. बरोबर आहे, महसुली तूट अधिक भांडवली तूट. आणि राजकोषीय तूट म्हणजे काय, जर राजकोषीय तुटीचं एक सूत्र बघितलं ओके, तर अर्थसंकल्पीय तूट अधिक कर्ज देयता, बरोबर आहे, व कर्ज व इतर देयता. बरोबर आहे. आता मग मला सांगा, अर्थसंकल्पीय तुटीमध्ये महसुली तूट अधिक भांडवली तूट आहे, म्हणजे महसुली तुटीमध्ये अजून काहीतरी मिळवलेलं आहे त्यावेळेला अर्थसंकल्पीय तूट येते. आणि राजकोषीय तूट म्हणजे अर्थसंकल्पीय तुटीत अजून काहीतरी मिळवतात त्यावेळेला राजकोषीय तूट येते. बरोबर आहे, म्हणजे राजकोषीय तूट ही अर्थसंकल्पीय तूट पेक्षा मोठी आहे, अर्थसंकल्पीय तूट ही महसुली तूट पेक्षा मोठी आहे. ज्या वेळेला भांडवली तूट 0 येईल त्यावेळेला ते अर्थसंकल्पीय, पण असं होत नाही. येते भाग लक्षात, म्हणजे महसुली तुटीपेक्षा हे दोन्हींची बेरीज आहे, हे दोनची बेरीज आहे, म्हणजे हे मोठं आहे. बरोबर आहे, आणि याच्यापेक्षा हे मोठं आहे राजकोषीय तूट. मग निश्चितपणे महसुली तुटीपेक्षा राजकोषीय तूट ही मोठी असणार आहे. भाग लक्षात घ्या, निश्चितपणे मोठी असणार आहे. ओके. आता मुख्य अनुदाने एवढी नाही आहेत की ते राजकोषीय तुटीला ओलांडून पुढे जातील, कारण महसुली तुटीतला हा खर्चाचा भाग, खर्च जर जास्त असेल तर महसुली तूट भी जास्त असेल. आणि हा महसुली खर्चाचा एक पॉइंट आहे, हा म्हणजे महसुली खर्चामधला एक पॉइंट आहे. अनुदाने पगार हा सगळा खर्च मिळून महसुली खर्च होतो, आणि महसुली खर्च जास्त झाल्यामुळे महसुली तूट येते लक्षात. मग आता मुख्य अनुदाने हे जास्त नसणार, म्हणजे मुख्य अनुदाने हे 0.7, म्हणजे जे कमी असणार आहे ते मुख्य अनुदाने असणार आहे. बरोबर आहे. आता बघा, आता आपल्याला एक गोष्ट कळाली की महसुली तुटीपेक्षा राजकोषीय तूट जास्त आहे. बरोबर आहे. आता महसुली तूट आता राजकोषीय तूट आहे ब ला, मग ब ला सगळ्यात जास्त जो आकडा आहे तो 3 नंबरचा. मग आता ब ला काय आहे 3 नंबर, म्हणजे बघा एकच आहे, दुसरं कुठलंच नाही. मग आता महसुली तूट कमी, म्हणजे 2.5% महसुली तूट आहे. स्थूल राजकोषीय तूट 3.9%, प्राथमिक तूट 0.7. आता ही प्राथमिक तूट काय आहे, प्राथमिक तूट नेहमी कमी असते. कमी म्हणजे काय, प्राथमिक तुटीचं तुम्हाला सूत्र माहित असेल किंवा प्राथमिक तूट माहित असेल तर प्रायमरी डेफिसिट बरोबर राजकोषीय तूट वजा व्याज देयता. बघा, राजकोषीय तूट वजा व्याज, याच्यावरच पुढचा एक प्रश्न आहे जो आपण आता स्किप करून पुढे आलो, कारण अगोदर हे तुम्हाला समजावं म्हणून. प्राथमिक तूट राजकोषीय तुटीतून व्याज देयता वजा केलं, राजकोषीय तुटीतून व्याज देयता वजा केलं. आता मग जर आपली राजकोषीय तुटच जर 3.9%च्या दरम्यान आहे, कधी हे कधीच 5%च्या म्हणजे जास्त पुढे जात नाही. मग आता हे 3.9 मधून व्याज देयता वजा केलं तर प्राथमिक तूट येते 0.7%. बरोबर आहे, म्हणजे साधारणतः व्याज देयता ह्या
3.2% दरम्यान आहेत. मग आता हे सूत्र माहित असेल तुम्हाला की बाबा 3.9%च आपली साधारणतः हे आहे, म्हणजे राजकोषीय तूट आहे. मग ह्याच्यापेक्षा व्याज देयता जास्त असू शकत नाही, प्राथमिक तूट जास्त असू शकत नाही. येतं? जर व्याज देयता ह्याच्या बरोबर झाली तर भाग संपलाच ना. येते? तर ह्या सगळ्या गोष्टी इथं लक्षात राहिल्या पाहिजेत आपल्याला. हा, आता हे प्रश्न आपण ओलांडून पुढे गेलेलो होतो, बरोबर आहे. आता बघा, केंद्र सरकारच्या महसूल खर्चाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी, स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी असणारे प्रमाण 2015-16 मध्ये 11 मित्रांनो 2007-8 हे प्रमाण असं काय फार एकदम वाढतं आणि एकदम कमी होतं अशातला भाग नाही. 2007-8 मध्ये हे 12.4% होतं. ओके, हे वाक्य बरोबर आहे. 2015-16 मध्ये ते 11.4% झालं. पुन्हा 2017-18 मध्ये ते थोडस वाढलं. 2017-18 महसुली खर्च म्हणतोय मी, महसुली खर्चाचं जीडीपीसी प्रमाण, महसुली खर्च आणि ह्या महसुली खर्चाचं जीडीपीसी असणारं प्रमाण सांगतोय, बरोबर आहे. 7-8 मध्ये 12.4. मग हे आकडे पाठ करायचे का? अजिबात पाठ करायची गरज नाही. 2017-18 मध्ये हे 11.8 पर्यंत गेलं होतं. परत म्हणजे 2015-16 ला हे 11.4 बरोबर आहे. 2017-18 ला 11.8, 2019-20 ला 2019-20 हे 11.6%. म्हणजे तुम्ही 2007 पासून 19-20 पर्यंत जर बघितलं तर साधारणतः 11.5 ते 12.5च्या मध्ये, 11.5 ते 12.5च्या मध्ये कुठंतरी महसुली तूट ही जीडीपीच्या, एकूण जीडीपीच्या म्हणतोय मी, एकूण जीडीपीच्या ह्या 11.5 ते 12.5च्या, बस एवढंच लक्षात ठेवायचं. 11.5-12% दरम्यान कुठेतरी असणार आहे. मग तो भाग समाप्त. आता भांडवली तूट, हे भांडवली तुटीचं बघू, सॉरी भांडवली खर्चाचं. भांडवली खर्च सेम कंडिशन. अगोदर भांडवली खर्च जास्त होता. भांडवली खर्च 2007-8 हा 2.4%च्या दरम्यान होता. 2.4%च्या दरम्यान भांडवली खर्च, बरोबर. त्याच्यानंतर हा 2015-16 ला 1.7% झाला. 2015-16 ला तेवढा झाला. त्याच्यानंतर 2017-18 तो 1.4% होता. 1.4% 17-18. 19-20 मध्ये काय त्याच्यामध्ये काहीच नाही. 1.7 होता ना, आता 1.4, 1.5. म्हणजे हा 1.5 ते 2.5%च्या दरम्यान 2007-8 पासून, म्हणजे आता तर 1.5% आहे. 1.4, 1.5, 1.6 भांडवली खर्च. भांडवली खर्च हा जीडीपीच्या 1.5 ते 2.5च्या दरम्यान हा 11.5 ते 12.5 आहे. मग ह्याच्यातलं एवढं कळत नाही का की ह्याच्यामध्ये एवढं फ्लक्च्युएट आहे बाबा, की हे अतिशय कमी. भांडवली खर्च हा स्वातंत्र्यानंतर हळूहळू कमी होतोय आणि महसुली खर्च हा हळूहळू वाढतोय. महसुली खर्च म्हणजे लक्षात आलं ना, पगार आहे, अनुदान आहे, संरक्षण खर्च आहे, तर हा हळूहळू वाढतोय. भांडवली खर्च हा हळूहळू कमी होतोय. मग पहिलं वाक्य बरोबर आहे, तिसरं वाक्य बरोबर आहे. आता पहिलं आणि तिसरं बरोबर झालं तर हे बरोबर आहे. म्हणजे हे तर गेलं, आता हेही गेलं, कारण ह्याच्यात पहिलं नाहीये. हे अ आणि क आणि वरील सर्व असा पर्याय येणार आहे. आता बघा, केंद्र सरकारच्या व्याज देयकाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असणारे प्रमाण 2015-16 मध्ये 8.3% होतं. मी ह्याच्यासाठी तुम्हाला हे घेतलं. इथं बघा, राजकोषीय असमतोलाच्या जर राजकोषीय तूटच 3.9% असेल, प्राथमिक तूट 0.7% असेल, तर व्याज देयता किती असणार आहे? मी तुम्हाला म्हणलं होतं इथं, म्हणजे साधारणतः व्याज देयता ही 3च्या दरम्यान असते. इथं काय सांगितलंय? इथं 8.3% सांगितलंय. एवढी मोठी व्याज देयता नसते, म्हणून ही रद्द आहे, म्हणजे चुकीचं आहे. मग पर्याय क्रमांक अ आणि क हे बरोबर आहे असा त्याचा अर्थ. मग काही वेळेला इथं तुम्हाला आकडेवारी, मग आपण म्हणतो की एसटीआय मुख्याला लय आकडेवारी विचारली जाते. आकडेवारीची गरज नाही, तुम्हाला काही कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. मग तुम्हाला कन्सेप्ट माहित असली की लगेच लक्षात येतं की हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. त्याच्यासाठी भांडवली खर्च हा 1.5 ते 2.5च्या दरम्यानच असतो. कधी 2007-8 पासून चालू आहे. आणि महसुली खर्च हा 11.5 ते 12.5. मग आयोग विचारणार आहे, तुम्हाला विचारणार आहे, एसटीआय मुख्याला विचारणार आहे, 101% विचारणार आहे. मग इथं लक्षात ठेवायचं की हे असं असं आहे. ओके,
बघा, महसुली तूट म्हणजे चालू प्राप्ती. चालू प्राप्ती म्हणजे तेच इथं बघा, करंट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ओव्हर करंट रेव्हेन्यू रिसिप्ट. मी आताच तुम्हाला सांगितलं महसुली तूट म्हणजे काय. याचा अर्थ आहे महसुली खर्च जास्त असणे, महसुली खर्च जास्त असणे महसुली जमेपेक्षा. ओके, याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. करंट रेव्हेन्यू म्हणजे या वर्षीचं, आणि याला रेव्हेन्यू रिसिप्ट असं म्हणतात. इथं शब्द आले बघा, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि हे रेव्हेन्यू रिसिप्ट. ओके, एकूण खर्च जास्त असतो, एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त असल्याशिवाय तूट येत नाही. खर्च जास्त असला तरच तूट येईल. तूट म्हणजे पैसे कमी पडणं. आलं लक्षात. तूट म्हणजे खर्च जास्त जमा कमी. पहिलं वाक्य बरोबर आहे, पहिलं वाक्य बरोबर आहे. विचारात घ्या म्हणले फॉलोइंग स्टेटमेंट्स, कोणती विधाने बरोबर आहेत. मग आता पहिलं बरोबर आहे म्हणल्यानंतर हे तर येणार नाही, बरोबर आहे. दुसरं बघा, अंदाजपत्रकीय तूट म्हणजे एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त असते. बरोबर आहे हे वाक्य. का बरं, मी आता सांगितलं तुम्हाला अर्थसंकल्पीय आणि अंदाजपत्रकीय एकच. अंदाजपत्रकीय तूट बरोबर एकूण खर्च, म्हणजे एकूण खर्चामध्ये काय काय आलं, महसुली खर्च आणि भांडवली खर्च हा एकूण जमेपेक्षा जास्त असणे. म्हणजे आपलं काय जी एकूण जमा आहे, एकूण प्राप्ती म्हणतो आपण त्याला, ही एकूण प्राप्ती. आणि जिथं एकूण हा शब्द येतो टोटल है ना, तर तो भाग तिथं भाग लक्षात घ्या. एकूण प्राप्ती एकूण खर्च जास्त असतो. ब बी बरोबर आहे. आता जर ब बरोबर असेल तर मग हे गेलं, काही प्रश्न नाही, कारण अ आणि क म्हणले. राजकोषीय तूट ही सरकारला सर्व मार्गाने मिळणाऱ्या एकूण महसुली गरजांची, महसुली गरजा नाही, कर्ज असते ते कर्ज है ना, म्हणजे जी काही भांडवली गरज आहे, कारण भांडवली ह्याच्यामध्ये कर्ज देयता असतं. राजकोषीय तूट ही कशामुळे निर्माण होते, आपण कर्ज किती घेतो, कर्ज देयता आहे ती, कर्ज निर्माण करणारी जमा आहे ती. इथं महसुली गरजांची निदर्शक म्हणता येईल. तर ती कर्ज निर्माण करणारी जमा असल्यामुळं हे चुकीचं आहे. हे जर चुकीचं असेल तर वरील सर्व चुकीचं आहे. अ आणि ब बरोबर आहे. राजकोषीय तूट ही सरकारला सर्व मार्गाने मिळणाऱ्या एकूण महसुली गरजांची निदर्शक नसते, तर कर्ज निर्माण करणारी जमा आहे ती, आणि कर्ज निर्माण करणारी जमा असल्यामुळं हे वाक्य चुकीचं आहे. ओके, म्हणजे हा पूर्णपणे कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न कसे विचारले जातात हाही भाग आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ह्याच्यावर नेहमीच प्रश्न आहे विकास खर्च आणि बिगर विकास खर्च. हा पूर्णपणे बरोबर आहे. हा पूर्णपणे डाट्यावर किंवा तुमच्या नॉलेजवर किंवा फॅक्च्युअल प्रकारचा प्रश्न आहे. आता कोणकोणता खर्च हा विकास खर्च आहे हे अगोदर बघून घ्या, म्हणजे कोणता खर्च विकास खर्च आहे. नंबर 1 सगळ्यात महत्वाचं, जो ज्यांना वाटतं की बाबा अनुदानावर केलेला खर्च, अनुदानावरचा खर्च हा विकास खर्च आहे. त्याच्यानंतर शिक्षण खर्च हा विकास खर्च आहे. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, म्हणजे जो काही तिथं दिलेला असेल तो सगळा शिक्षण खर्च कुठलाही असेल तर. ओके, त्याच्यानंतर सामाजिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षेवर जर कुठलाही खर्च केलेला असेल तर तो खर्च हा विकास खर्च आहे. त्याच्यानंतर उपक्रमांचा विस्तार, आता कोणता राहिला बघा, उपक्रम झालं, सामाजिक शेती राहिलं, शेतीवरील खर्च आणि आरोग्य खर्च. ओके, तर हा विकास खर्च आहे. आता बिगर विकास खर्चामध्ये कोणकोणत्या बाबी येतात. सगळ्यात महत्वाचं येतं तुमचा शांतता आणि सुव्यवस्था खर्च. त्याच्यानंतर येतं प्रशासनावरील खर्च, प्रशासनावर जो काही खर्च केला जातो तो. त्याच्यानंतर येतं संरक्षणावरील खर्च जो काही असेल तो. त्याच्यानंतर पगार असेल,
पेन्शन असेल. आता सगळ्यात मोठा जो खर्च आहे तो व्याज प्रदान करणे किंवा कर वसुली करत असताना जो काही खर्च येत असतो त्याला कर वसुली आकार असं म्हणतो आपण, किंवा कर वसुली करत असतो. तर हा खर्च हा बिगर विकास खर्च आहे आणि हा विकास खर्च आहे. मग आता हे तुम्हाला पाठच पाहिजे की बाबा अशा पद्धतीनं हे केलेलं होतं. अलग लक्षात. ओके. आता कसं लक्षात ठेवायचं मग हे आ, हे सी, हे शिक्षण खर्च. ओके. आसीने शेषाला उपक्रमासाठी अनुदान दिले. एक लक्षात ठेवा, दुसरं काही लक्षात ठेवायची गरज नाही. हे विकास खर्च आहे. अनुदान दिलं म्हणजे विकास खर्च. हे आरोग्य, शिक्षण, हे शेती, सामाजिक सुरक्षा, उपक्रम, अनुदान. ओके. लक्षात आलं. तर हे आता बघा, हा खर्च केंद्र सरकारचा विकास खर्च नाही म्हणते. विकास खर्च नाही. आता पहिलाच व्याज, कारण सामाजिक आहे, अनुदान आहे, विकास उपक्रम हे इथं दिलेलं आहे. ओके. म्हणजे सार्वजनिक वित्तावर जेवढे काही प्रश्न आहेत त्याच्यातले आपण जवळजवळ म्हणजे प्रश्न संख्या कमी झाली, कारण विश्लेषण एकदम तगडं देण्याचा आपण प्रयत्न करतोय. जर समजा नुसतं विश्लेषण जरी ऐकलं तरी तुम्हाला एक रूपरेषा येईल किंवा ह्याच्यातनं तुमचे किमान 20-25 तरी प्रश्न पुढे तयार होणार, म्हणजे होणार 101%. ओके. अशीच ही सिरीज पुढे चालू राहणार आहे युट्यूबवर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या तसं तर एमपीएससी मुलं शेअर करत नाहीत, कारण त्यांना वाटतं कॉम्पिटिशन वाढते. असं काही नसतं भाऊ. कॉम्पिटिशन ऑलरेडी वाढलेलीच आहे किंवा ते वाढणारच आहे. त्याच्यात काही म्हणजे आपण शेअर नाही केलं म्हणून कॉम्पिटिशन थांबणार आहे असं काही नसतं. म्हणजे त्या म्हातारीनं कोंबडा दाबून ठेवला की बाबा कोंबड्यावर टोपली ठेवली की कोंबडा आरवल्यानंतरच सूर्य उगव, असं काही नसतं. कोंबडा झाकून ठेवला म्हणून सूर्य उगवायचं थांबत नाही. तसं आपण एखादी आपली नोट्स किंवा पुस्तक मित्राला दिलं नाही म्हणून काय रिझल्ट थांबत नसतो. हा रिझल्ट चालूच असतो, त्याला कुठनं मिळतं. त्याच्यामुळे जर समजा आवडला असेल तर युट्यूबला आहे, आपल्या ऍपलाही लेक्चर आहे. ही लेक्चर सिरीज अशीच चालू राहणार आहे. आवडलं तर शेअर करा आणि काही सजेशन्स असतील तर नक्की सजेशन सांगा. माझा नंबर मी तुम्हाला देतोय. 101% तुम्ही तुमच्या सजेशन सांगा. 9518 हा माझा नंबर आहे वैयक्तिक. जर काही सजेशन्स असतील की सर हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, किंवा अजून तुम्हाला काही पाहिजे असतील तर निश्चितपणे फोन, जर समजा फोन रिसिव्ह झाला, कारण रेकॉर्डिंग किंवा क्लास वगैरे चालू असतो त्यावेळेला तुम्ही मेसेज करा किंवा मी तुम्हाला रिटर्न करतो. ओके. चलो, धन्यवाद.